हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका, म्हणजे माझे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहतील. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही माझा रिव्ह्यू अपलोड करेन तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच तो माझा व्हिडिओ पाहू शकता. सो मी आज बोलणार आहे मराठी फिल्म माझी प्रार्थना बद्दल. सो मी ही फिल्म पाहिली आणि मला ही फिल्म कशी वाटली ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जरा लेट येतोय हा रिव्ह्यू, बट अगेन तो स्ट्रगल आहे की मराठी फिल्म जेव्हा रिलीज होतात त्यांना फार काही स्क्रीन्स मिळत नाही. प्लस जे शोज मिळतात त्यांचे टायमिंग्सही असे असतात की ते थोडं मॅनेज करणंही डिफिकल्ट होतं आणि त्याच कारणामुळे मी थोडा हा रिव्ह्यू उशिरा करतोय. बट फायनली ती फिल्म पाहिली आणि तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. सो लगेच सुरू करूया. या फिल्मच्या कथेबद्दल. सो मेकर्सने ऑलरेडी ट्रेलरमध्ये आपल्याला सांगितलंच आहे की एक अतिशय अनयुज्युअल, एक अकल्पनीय अशी एक लव्ह स्टोरी आहे. आणि टू सम एक्सटेंट आय अग्री विथ देम की ही एक अतिशय वेगळ्या धाटणीची, वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी आहे ऑफकोर्स. आणि ते त्या ट्रेलरमधून आणि याच्यातनं आपल्याला कळलंच होतं. सो काय बघणं इंटरेस्टिंग आहे ते क्विक तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी सांगतो की काय एक्झॅक्टली स्टोरी आहे. सो एक ब्रिटिश काळामध्ये असणारं एक गाव आहे ज्यावर ब्रिटिशांना ते गाव रिकामं करून हवंय. त्या गावात राहणाऱ्या लोकांना त्यांना सांगितलंय की तुम्ही यांना स्थलांतरित करा, कुठेतरी दुसरीकडे पाठवा आणि त्यांना त्या जागी दुसरं काहीतरी त्यांचं स्वतःचं सुरू करायचंय. आणि तेच करण्यासाठी उपेंद्र लिमये जे ह्या फिल्ममध्ये एका ग्रे कॅरेक्टरमध्ये आहेत किंवा एका निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये आहेत, ते त्यांना मध्यस्थी म्हणून हे गाव रिकामं करण्यासाठी मदत करतात ब्रिटिशांना. आणि गावात राहणारेच प्रार्थना आणि गोळ्या, असं म्हणजे गोळ्या म्हणजे जे पद्मराज नायर यांनी जे कॅरेक्टर केलंय त्याचं नाव गोळ्या, आणि प्रार्थना म्हणजे हे सगळे त्या गावात राहणारेच लोक आहेत. आणि मग यांची जी लव्ह स्टोरी आहे त्यात गोळ्या हा थोडा मेंटली चॅलेंज असं कॅरेक्टर आहे. आणि ती लव्ह स्टोरी, त्या लव्ह स्टोरीचं पुढे काय होतं आणि त्याचा कसा एंड होतो हे बघणं थोडं इंटरेस्टिंग आहे ह्या फिल्ममध्ये. सो ओव्हरऑल जर सांगायचं झालं ना तर ही अख्खी प्रेमाची जर्नी आहे. एक बॅकड्रॉप फक्त तो घेतलाय की ब्रिटिशर्स आहेत आणि त्यांना ते गाव रिकामं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडतात हेच बघणं या फिल्मच्या स्टोरीशी निगडीत आहे. आणि हेच आपल्याला या फिल्मच्या स्टोरीमधनं दाखवलंय. सो बोलूया या फिल्म मधल्या कास्ट बद्दल, कोणी कोणी या फिल्म मध्ये काम केलंय. सो बेसिकली ही फिल्म मेजरली 3 कॅरेक्टर्सच्या अवतीभोवती फिरते. ऍक्च्युअली 4, म्हणजे गोळ्या, त्याची आजी, प्रार्थना आणि जे उपेंद्र लिमये यांनी ते निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले केलंय. सॉरी, मला त्यांचं नाव लक्षात नाहीये, बट ते कॅरेक्टर, या 4 कॅरेक्टरच्या बेसिकली अवतीभोवती आणि काही एक्स्ट्रा कॅरेक्टर्स आहेत जे त्या गावातलेच दाखवलेत आणि तेही या स्टोरीचा किंवा ह्या फिल्मचा भाग आहे. पण मेजरली ह्या 4 कॅरेक्टरच्या अवतीभोवती ही फिल्म फिरत राहते. सो कशी केली आहेत सगळ्यांनी कामं, सो वन बाय वन आपण बोलूया. प्रार्थना हे जे कॅरेक्टर प्ले केलंय, ती अनुषा ही मुलगी, तिने हे कॅरेक्टर प्ले केलंय. टू सम एक्सटेंट आय थिंक ठीकठाक तिने कॅरेक्टर प्ले केलंय. फार आपण त्या कॅरेक्टर, मी पर्सनली त्या कॅरेक्टर बद्दल फार रिलेट नाही करू शकलो, कारण मला थोडंसं इमॅच्युअर असं ते कॅरेक्टर वाटलं, टू बी व्हेरी ऑनेस्ट टू यू. त्या व्यतिरिक्त ऑफकोर्स उपेंद्र लिमये आहेत, तर ते त्यांचा परफॉर्मन्स चोपल्याशिवाय राहत नाहीत आणि तेच त्यांनी केलंय. त्यांच्या कॅरेक्टरमध्ये 100% देऊन स्क्रीनवर एक स्ट्रॉंग प्रेझेन्स त्या निगेटिव्ह कॅरेक्टरच्या ज्या शेड्स आहेत ते व्यवस्थितपणे आपल्या समोर त्यांनी मांडल्या. काळजी करायची काही गरज नाही. तुला किती वेळा सांगितलं, काळजी घ्या. त्या व्यतिरिक्त आजीचं जे कॅरेक्टर आहे तेही चांगल्या प्रकारे आजीनी प्ले केलंय. खूप एज असणारं, खूप वय झालेलं अशी ती आजी आहे. त्यांच्या बरोबर त्यांचा जो नातू आहे गोळ्या,
तो राहतोय, बाकी त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण नाहीये. सो सगळं त्याचं सांभाळणं, ही इज मेंटली चॅलेंज. तर आजीचं एवढं वय होऊन देखील आजी त्याला सर्वतोपरी तिच्या पद्धतीने काय काय सांगायला हवं, काय काय मदत करायला हवी ते सांगते. आणि त्या गोष्टींमधले अनेक थ्रेड्स त्या आजीच्या बोलण्यातनं देखील आपल्याला नंतर नंतर जाणवतात. सो त्यांनी त्यांचं काम उत्तमरित्या पार पाडले. आता येऊया ह्या स्टोरीचा तसं म्हटलं तर मेन कॅरेक्टर म्हणजे माझी प्रार्थना असं जरी म्हटलं असलं तरी लीड कॅरेक्टर आहे पद्मराज नायर यांनी प्ले केलेलं गोळ्या नावाचं कॅरेक्टर, जे मेंटली चॅलेंज्ड आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट टू यू, खूप हार्डवर्क करावं लागलं असेल ह्या कॅरेक्टरसाठी आणि ते अख्ख्या फिल्ममध्ये आपल्याला दिसतं. खूप इझी हे गेलं नसावं, हे तर मी बघितल्यानंतर 100% सांगू शकतो की हे कॅरेक्टर प्ले करणं तसं खूप सोपं गेलं नसावं. त्यात त्यांनी जे 50 kg प्लस जे ट्रान्सफॉर्मेशन केलंय किंवा जो वेट लॉस केलाय ना, ऍक्च्युली खरंच इम्पॉसिबल आपल्याला असं वाटतं. आणि त्यांनी त्याच्यासाठी जो घेतलेला हार्डवर्क आहे त्यासाठी त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहेत माझ्याकडून की बॉस, एवढं डेडिकेशन एक असाच माणूस करू शकतो ज्याला फिल्म बद्दल म्हणा किंवा ह्या अख्ख्या फिल्म नावाच्या गोष्टीबद्दल अतिशय पॅशन आहे, वेड आहे. मी माझ्या थंबनेलमध्ये म्हटलं की वेड्याची प्रेमकथा, आणि तेच आहे. या माणसाला या फिल्म ह्या गोष्टीचं खूप वेड आहे आणि ते थ्रू आउट द फिल्म ह्या आपल्याला दिसतं. त्याचं कॅरेक्टर त्याने जे म्हणजे मेंटली चॅलेंज्ड कॅरेक्टर असतं आणि त्यात तो कोणाच्या तरी प्रेमात पडलाय, हे आणखी थोडं कॉम्प्लेक्स लेवलला जातं. पण ते त्याच्यातल्या ज्या भावना, एक्सप्रेशन्स, इमोशन्स खूप उत्तमरित्या ह्या माणसाने मांडलेत आणि हे खूप उत्तमरित्या त्याने हे कॅरेक्टर प्ले केले. त्याने ह्या व्यतिरिक्त या फिल्ममध्ये गाणी देखील लिहिली आहेत. फिल्मची स्टोरी देखील पद्मराज नायर यांनीच लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलंय. त्यामुळे एक अतिशय मल्टीटास्किंग असा हा माणूस, ज्याला मी माझ्या ट्रेलर रिव्ह्यू मध्ये वेडा म्हटलं होतं, आणि खऱ्या अर्थाने तो चांगल्या इंटेंटने मी म्हणतोय की तो वेडा माणूस आहे आणि तोच असं काहीतरी करू शकतो. त्यामुळे त्याने त्याचं काम अतिशय उत्तमरित्या या फिल्ममध्ये करायचा प्रयत्न केला आणि टू ग्रेट एक्सटेंट त्याने खूप उत्तम त्याचा परफॉर्मन्स दिलेला देखील आहे. आता बोलूया फिल्मच्या दिग्दर्शनाबद्दल. सो जसं मी म्हटलंय की पद्मराज नायर हेच या फिल्मचे दिग्दर्शक देखील आहेत. मला सगळ्यात मोठा निगेटिव्ह वाटलेला पॉइंट आधी सांगतो, तो म्हणजे या फिल्मची लेंथ. एक तर ना एक वेगळ्या प्रकारचीच फिल्म आहे, त्यामुळे ऑडियन्स कदाचित रेडी नसेल यासाठी आणि मीही नव्हतो, टू बी व्हेरी ऑनेस्ट टू यू. आणि ही खूपच स्लो आहे ही फिल्म. कदाचित जी लेंथ कमी असायला हवी होती. मला खूप प्रकर्षाने ते जाणवलं की म्हणजे त्याची लेंथ कमी असायला हवी होती. काही जागी उगा जास्त ड्रॅग झाली आहे फिल्म. मला असं वाटतं की बिकॉज ही इज अ व्हेरी पॅशनेट पर्सन, तो त्या लव्ह स्टोरीच्या त्या प्रेमात पडून ना काही सीन्स म्हणजे स्पेशली सेकंड हाफ मध्ये जेव्हा ते ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि एक जो ट्विस्ट येतो, जो मी स्पॉइलर होईल मी सांगितलं तर, जो ट्विस्ट येतो त्यानंतर जे एंड पर्यंत केलंय ना ते खूप म्हणजे शॉर्ट क्रिस्पही करता आला असता आणि तरीही इम्पॅक्ट आला असता. पण ते मला वाटलं खूप जास्त लेंदी केलंय, तिथे खूप कट शॉर्ट करता आलं असतं. फर्स्ट हाफ मध्ये एकतर ते कॉन्टेक्स्ट सेटिंग याच्यामध्ये म्हणजे कॉन्टेक्स्ट सेटिंग करता करताच फिल्म एवढी लेंदी वाटते की पुढे खरंच बघावी का असाही प्रश्न पडतो. आणि अगेन आय एम नॉट रनिंग अवे फ्रॉम द फॅक्ट, असंच मलाही वाटलं होतं की खरंच बसावं का सेकंड हाफ साठी. त्यामुळे मला वाटतं ऑडियन्स म्हणजे आताचा सध्याचा ऑडियन्स काय प्रेफर करतोय हे देखील कुठेतरी कन्सिडर करायलाच हवं होतं. आणि मला वाटतं ते कुठेतरी इग्नोर केल्यासारखं मला ह्या दिग्दर्शकाकडून वाटलं. मे बी त्याचा स्टँड असा असावा की मला जे वाटतंय ते मी लोकांसमोर मांडणार आहे. फिल्ममध्ये असणारं मंग्याची बायको हे जे गाणं आहे ना, तेही काही गरज नव्हती, कारण त्याचं कुठे स्टोरीमध्ये काही लिंक लागत नाही आणि ते का घेतलंय माहित नाही मला. म्हणजे त्याच्यात स्टोरीशी रिलेटेड तर काही नाहीये, फक्त ब्युटी दाखवायची असेल त्या गावातली, कोकणातली, या अनुषंगाने घेतलंय का, तर आय डोंट थिंक सो ते रिक्वायर्ड होतं. तेही अवॉइड करता आलं असतं, हे गाणं देखील अवॉइड करता आलं असतं. त्या व्यतिरिक्त ह्या फिल्ममध्ये जे अदर कास्ट बद्दल मी म्हणतोय ना, हे 4 कॅरेक्टर जर सोडले तर
तर पद्मराज नायर यांचं स्वतःचं ऍक्टिंग इन्स्टिट्यूट आहे आणि मला वाटतं कुठेतरी ना त्याच ऍक्टिंग इन्स्टिट्यूट मधलेच कॅरेक्टर्स या फिल्ममध्ये दिसतात. त्यामुळे ऍप्ट असं कास्टिंग वाटत नाही. म्हणजे स्पेशली सांगायचं की अनुषाच्या आईचं कॅरेक्टर म्हणजे जिने प्ले केलंय ती त्या दोघी समवयस्क वाटतात, म्हणजे एकाच वयाच्या देखील वाटतात. त्यामुळे ते कॅरेक्टर डिफरन्शिएटर पण मला नाही जाणवला. त्यामुळे स्क्रीन प्ले ही बऱ्याच जागी खूप स्लो असल्यामुळे ना आपण स्टोरीशी डिस्कनेक्ट होऊ शकतो. ऍक्च्युली खूप छोटासा जम आहे स्टोरीचा आणि तो त्याला कसा सुचला हेही देखील त्यांनी सांगितलं अनेक इंटरव्ह्यू मधनं की त्याला एका कुत्र्याला बघून ही स्टोरी सुचलेली आहे आणि कशी एखादी अटॅचमेंट माणसाला कुठे घेऊन जाऊ शकते हे त्याने स्वतः एक्सपिरियन्स केलं होतं आणि तेच कुठेतरी त्याच बेसिसवरती ही स्टोरी त्याच्या डोक्यात आली आणि त्याने लिहिली आहे. बट सम हाऊ फिल्म खूप जास्त लेंदी झाली आहे आणि त्यामुळे काय होतं ना, फिल्मवर इम्पॅक्ट होतो, लोकांचा इंटरेस्ट कमी होतो, उडून जातो. तसा अटेन्शन स्पॅन कमी झाला आता लोकांचा. त्यामुळे या गोष्टी कन्सिडर करायला हव्या होत्या. ओव्हरऑल सांगायचं झालं तर ठीकठाक डिरेक्शन झालंय. मी अतिशय वाईटही नाही म्हणणार पण खूप एक्सलेंटही नाही झालंय. त्यामुळे ह्या फिल्मचं दिग्दर्शन अतिशय एव्हरेज असं मी म्हणू शकतो. सो या फिल्मचा जो सिनेमॅटोग्राफर आहे तनू बालक, बॉस ही हॅज डन अ वंडरफुल जॉब. म्हणजे या फिल्म मधली एक एक फ्रेम आहे ना तुम्हाला प्रेमात पाडेल. प्रार्थनाला खूप प्रेम करतोस ना? म्हणजे असं वाटतं की पेंटिंग असताना अशा फ्रेम्स लावल्यात. एक तर ती नॅचरल ब्युटी कोकणात शूट केलाय त्यामुळे तिकडची नॅचरल ब्युटी इतक्या छान पद्धतीने कॅप्चर केली आहे ना. स्पेशली हे खूप रेअर आहे मराठीमध्ये एवढं बजेट लावणं आणि अशा प्रकारे हे करणं, म्हणजे शूट करणं किंवा एवढी छान सौंदर्य दाखवणं, एवढी छान ब्युटी कॅप्चर करणं आणि खूप पेशंटली मला वाटतं सिनेमॅटोग्राफरने वेळ घेऊन अनेक सीन, धुक्यातले काही सीन आहेत तिथेही काही चीट न करता आपल्याला दिसतं, कळतं. काही त्या ग्रीनरी मधले सीन्स आहेत खूप छान, म्हणजे व्हिज्युअली ना ही फिल्म खूप छान झाली आहे. त्यामुळेच मला वाटतं टू सम एक्सटेंड आपण त्या गोष्टी बरोबर राहतो आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे खूप मोठा ऍस्पेक्ट सिनेमॅटोग्राफी हा आहे. थोडक्यात सांगायचं ना, आता एक अतिशय अकल्पनीय अनयुज्युअल अशी लव्ह स्टोरी आपल्या समोर मराठीमध्ये आली आहे. जर अशी लेंदी आहे फिल्म त्यामुळे पेशन्स ठेवून तुम्हाला बघावी लागेल. पण प्रेमाचं एक वेगळा रूप, एक वेगळं अंग, एक वेगळी साईड आपल्याला दाखवायचा प्रयत्न पद्मराज नायर या माणसाने केलाय. शक्य असल्यास डेफिनेटली जाऊन थिएटरमध्ये ही फिल्म पहा. मी या फिल्मला देतोय 3 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म माझी प्रार्थना. तुम्ही फिल्म पाहिली आहे का आणि तुम्हाला पाहिल्यानंतर ही फिल्म कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझा रिव्ह्यू कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.